टीम मध्ये इन. ओहो यस नो डाऊट. पण 12वा राहताना फक्त सौरभ गांगुली पाणी घेऊन गेला नव्हता, कारण तो राजा घाटला खेळ होता म्हणून त्याला 1 वर्ष बॅन. खाल कोणी लोकांना माहिती होतं. घ्या मुळी थोडं काना घ्या. सुंदर गीत. आहा गवळण गवळण ऐकतो आपण. धन्यवाद धन्यवाद. किती सुंदर गाणं तुम्ही ऐकलं. ही गवळण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस झाली. कृष्णाच्या अनेक लीला आहेत आणि राधे कितनाच्या प्रेमात पडल्यानंतर ही गवळण लिखली गेली. आता ही गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे मल्हार. एका साईडला टेंबे आणि एका साईडला माहीम मिठागर ही सामना तुम्हाला बघायला मिळते. यानंतर बाकी क्वालिफाईंगसाठी मॅच खेळली जाईल. एका साईडला उमरसार पारडे आणि NCC नंडोरे. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी 4 षटकं संपली की आपण टॉससाठी यायचं आहे आणि त्यानंतर यातील विजेता आणि संघर्ष चिंचणी याच पंच कॉल करतात. यातील विजेता आणि संघर्ष चिंचणी तो क्वालिफाईंगसाठी खेळला जाईल. म्हणजे यानंतर फक्त 2च मॅच बघायला भेटेल. जे संघ आले नाही त्यांनी एंट्री फी जर दिली असती पण त्याला खेळवायचं नाही की खेळवायचं तो माझ्या आयोजकाचा नियम असेल. कारण जे आले नाहीत आपण बघितलं रायपडा वाणगाव 3 वर्षाची बंदी घातलाय. खैरापाडा संघ याला 3 वर्षाची बंदी घातलाय की या प्रतियोगितेमध्ये त्याला खेळणार नाही. आपण बघितलं 10 मिनिटं उशीर झाला तरी 3-3 धावाची पेनल्टी. एक शिस्तबद्ध एक चांगला टुर्नामेंट इथे आयोजित केले गेलाय. काय गावी साहेबाच्या बाजूला आमच्या ताईचा फोटो बघायला मिळते. तेवढ्याच वटाच्या तेवढ्याच ताकदीच्या असंख्य गव्हर्नमेंट ऑफिसर तुम्हाला घाबरतात. काय दरार आहे हो. झाशीची राणी तुमची बहीण होती का हा प्रश्नचिन्ह आम्हालाच पडलाय. नाही माणसाचे शिक्षण माणसाच्या बोलण्यासाठी कामी येते. लहान वयात तुम्ही सरपंच झालात. गावाच्या 2दा सरपंचवर भूषवलं आणि तो अभ्यास आणि त्यानंतर तुमची निवड झाली कुठे बघा. लहान किती वयात तुमची कोणत्या जिल्हास्तरीय निवड केली गेली. संपूर्ण महाराष्ट्राची मोठी जबाबदारी तुमच्याकडे टाकली गेली. बरं समालोचकाने हे माहिती घ्यायला पाहिजे. आपण जो एखादा पाहुणा व्यासपीठावर होतो त्यांनी काय केलं कसं केलं हे प्रत्येकाने शिकायला पाहिजे. माझ्या समालोचक हे सांगतो की ऑफसाईड द बॉल आणि लेग साईड द बॉल एवढं शिकू नका. त्याच्या पलीकडचं काय आहे हे आणि हे ज्ञान तुमच्याकडे साध्य करायला पाहिजे. हे तुम्हाला घेता आलं पाहिजे. जबरदस्त मॅच आयोजन तुम्हाला बघायला मिळते. हसऱ्या वाऱ्याने लाजवणाऱ्या चेहऱ्याने ऊन पावसाच्या सावलीच्या पराक्रमाने वंदे मातरम मैदानाच्या वरती आणि पराक्रमाची आस्था गाजवणारी आणि काळूराम काकाचं जीवनाच्या संघर्षाची गाथा मांडणारी ही टुर्नामेंट आज तुम्हाला बघायला मिळते. शनिवारी फायनल इथे बाकी पहिला चेंडू हाताळतोय गोलंदाज आहे तो मल्हार. पहिला चेंडू खेळला जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी मिस स्पीड होते. चेंडू बिग ट्रॅव्हल केला जातो फाईन लेगच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे एखादा पहिला चेंडू चौकार. जबरदस्त बॅटिंग बघायला. पायावरचा चेंडू पॅडस्विप केला गेला आणि 4 धावा बघायला मिळते. जाऊया डीजेकडे. आम्ही गत रविवार आम्ही रिसॉर्टला गेलो होतो. तिथं स्विमिंग पूलमध्ये असताना हेच गाणं आम्हाला खेळायला मिळालं. आपण वाड्या साईडला जा आजी आजोबा रिसॉर्ट बघा. हे गाणं तुम्हाला बघा. 1 नंबर तुझी डिंपल. आहा चेंडू फसला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे झेल होईल का. गुड कॅच. दोन्ही संघ चांगलं मातोबर तुम्हाला बघायला मिळतात. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू डॉट गेला आणि तिसरा चेंडू बाकी गडी घेतलाय. दुसरा चेंडू गडी बाद. दुसरा चेंडूच गडी बाद झालाय आणि बाद झालाय तो अमोल नावाचा खेळाडू. खऱ्या अर्थाने हे मैदान म्हटलं की डावखुऱ्यासाठी सावत्र भाऊ असं म्हटलं जातं आणि हे मैदान म्हटलं की आज वाऱ्याच्या वरात आणि बॉलरची खरात असं म्हटलं जातं. कारण डावखुरे फटकेबाजी भरपूर पण इथे बाकी प्रेमात पडला आणि प्रेमाच्या जाळ्यात फसला. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू आणि गडी बाद होतोय. या 30 यार्ड सर्कलमध्ये क्रॉस करायचं आहे. दॅट्स अ गुड बॅटर. तुम्ही जास्त क्रिकेट खेळतात म्हणून क्रिकेटची नियम तुम्हाला परफेक्ट कळते म्हणून हा बॅटर तिकडे लावला. आता बाकी न्यू बॅटर जातोय तो बॅट्समन मंथन. बहुतेक घ्या हा पुन्हा गाणं पूर्ण वाजवा. तुझी डिंपल तुझं काय सुंदर गीत आहे हो.
5 तरुणी जेव्हा नसतील ना त्यांची ऍक्शन बघायच्या. डिंपल म्हटलं की गालावरची खळी दाखवतात. काय काय जबरदस्त जबरदस्त गाणं. चला धन्यवाद. जाऊया आपण पुढच्या मैदानाच्या आत. मंथन नावाचा खेळाडू जातो. समुद्र मंथनातून माणसाला काय मिळालं, हे समुद्र मंथनात अनेक घराघरामध्ये राडे का होतात, माणूस का कुठे निघून जातो, ते समुद्र मंथनाचा ज्याला नाद आणि छंद लागतो मग आयुष्य घालतो. त्या समुद्र मंथनाने केल्यानंतर मधुमाशा शाल जे दिलं गेलं, हाच मंथनाचा बघूया. जबाबदारी एखादा धावसंख्या वाढवण्याकडे चांगली गोलंदाजी करताना आपण माहीम मिठाच्या गोलंदाजाला बघत आहात. स्वेचेट स्वेचेट पुन्हा एकदा बघायला मिळतो. याला बघा चेंडूच्या डीप पॉईंटच्या दिशेने खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातोय, पण चेंडू जातोय पुन्हा सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू आल्या गेलाय. मला वाटते हे लोक आहेत ना घरामध्ये उलट्या दिशेने चालत असावे, कारण जो जो येतो तो उलटा शॉट खेळतोय. आपण एनसीसी कॅडेटमध्ये जर गेलात तर तुम्हाला उलट चालण्याची पनिशमेंट दिली जाते. आणि इथे बाकी बघूया आल्याला पुन्हा स्विच शूट केलाय. 4 धावांची धावसंख्या होते 8. आज बाकी आमचा एक खेळाडू तिथे झाडाखाली बसताय, संपूर्ण झाड सांभाळतोय, प्रत्येक गेलेले चेंडू आमच्याकडे परत देतोय. कॅमेरामन त्याला चित्रित करा. त्या झाडाखाली बसलेले आमचे खेळाडू आहेत बघा, त्यांना चित्रित करा. का सुंदर काम संपूर्ण मॅच मध्ये आमच्यासाठी त्यांनी केलंय. पुन्हा एकदा मल्हार. ओ यायला बघा चेंज ऑफ पेस केला, चेंडूची गती कमी केली, शफल झाल्यानंतर चेंडूला हेरलं, फलंदाजाला घेरलं आणि बघता बघता चेंडू चेंज ऑफ पेसने हळूवारपर्यंत सोडला गेला. आतापर्यंत चेंडू टाकले 4 आणि गडी बाद झाला 1 आणि फलकाव धावसंख्या झाला 8. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. यानंतर बाकी इनिंग ब्रेकमध्ये उमरसरा पारडी हा गुजरातचा संघ आहे आणि एका साईडला एनसीसी नंदोरे हे संघ. हा क्वालिफिकेशनसाठी सामना असेल जो 5वा संघ आम्हाला बघायला मिळेल या स्पर्धेतला. पुन्हा एकदा मल्हार राईट मोर्जीकडे मारा करतात. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय फाईल 1 दिशेला. बाल बाल बच गया, पण आता एक ओव्हर निघून नुकसान हो पडते. ती धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 9. पॉवर प्लेचं षटक चांगला आतापर्यंत हाताळलाय. 8, 9, 10 पॉवर प्ले मध्ये जाणे म्हणजे खूप महागडं षटक नाही आहे. चांगलं षटक तुम्हाला बघायला मिळते. अतिशय जबरदस्त टुलावून आयोजित केले गेलं आहे. मोठमोठे मातोबर संघ तुम्हाला बघायला मिळतात. सर्वोच्च धावसंख्या 103 आणि एका बॅटरची धावसंख्या 81 किशोरच्या नावावर आहे. यॉर्करचा चेंडू खोदून काढलाय, सरळ चेंडू जातो, शॉट मिळतो. इथे बाकी छोटा खाणे खेळ बघायला मिळतो. लहान लहान मुलं या संघामध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि हीच तर तुम्हाला टेंबी संघाची कुशलता बघायला मिळते. टेंबी गाव जर तुम्ही बघितलात तर चांगले फुटबॉल खेळणारे खेळाडू देखील तुमच्या गावात आहेत. जेव्हा मोठी फुटबॉलची मॅच झाली तेव्हा पिडीच्या मैदानावर मी त्यांच्याविषयी कॉमेंट्री केली होती. क्वार्टर फायनल संघ पराभूत झाला, पण खूप चांगले फुटबॉलपटू त्या गावामध्ये बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथं पहिलं षटक संपलं, 1 गडी बाद झालाय आणि फरकाव धावसंख्या झाली 9. जाऊया डीजेकडे. 10 झालाय धावसंख्या डीजेकडे. नंबर तुझी कंबर तुझं डिंपल. हा हा काय सुंदर गीत वाजवलं गेलं. अफलातून अफलातून जेवढं कौतुक करावं तेवढं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तुम्हाला बघायला भेटतो भावेश नावाचा गोलंदाज आणि समोर प्रतीक शिंगाडे नावाचा अबाधित फलंदाज. याच मैदानावर जसं काय जन्म घ्यावं असं राज्य केलं पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख गोलंदाजी हाताळलाय. मोठी जबाबदारी प्रतीकवर आहे, कारण डावखुरा फलंदाज तंबूत बघायलाय. भावेश आहे गोलंदाज. राऊंड विकेट पहिला चेंडू बघायला भेटतो. एका साईडला माहीम मिठागर आणि एका साईडला टेंबी माहीम टेंबी हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा भावेश राऊंड विकेट मारा करतायत. चेंडू टटवलाय, डोक्यावर जाईल का आणि इथे झेल बाद. मोठा झटका बसतोय, बाद झालाय तो प्रतीक शिंगाडे. काय सुंदर झेल घेतल्याने खेळाडूचं नाव आहे ते आकाश नावाचा खेळाडू बघितला. छोटे शाही असं काही 10वीची परीक्षा दिली असणारा, सुट्टीमध्ये क्रिकेट खेळायचं संघात आणि मोठ्या खेळाडूचा झेल गेलाय. बाळ हे तुला काच घेण्याचं काम बघितलं खूप काही पुढे जाशील, कारण कोणत्या खेळाडूला बाद केला ज्याने या मैदानावर मोठा इतिहास रचला गेलाय, स्वस्तामध्ये बाद झालाय. असं बऱ्याच वेळा बघायला मिळते. ज्याच्यावर भरोसा असतो तो मोठा खेळाडू बाद होतोय. प्रतीक शिंगाडे 0 धावावर बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज जातोय तो आकाशकडे क्षमता आहे. पाहिलाय आकाशकडे चांगली बॅटिंग. अशा अडचणीत अनेक वेळा संघ सापडला तेव्हा आकाशने चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केलाय.
विरू बाबरे, प्रतीक शिंगाडे हे निश्चित आदिवासी समाजाचे मोठमोठे खेळाडू बघतात. पण विरू बाबरेला सातपाडी संघ मिळाला म्हणून विरू बाबरे आपली चमक संपूर्ण महाराष्ट्रावर दाखवता आल्यात. हा माहीम संघ ओव्हरऑल ओपनमध्ये जास्त खेळत नाही, त्याच्यामुळे या खेळाडूला एका गुणी खेळाडूला आपल्याला चांगल्या खेळापासून लांब राहावं लागते. पण विरू बाबरेचा क्लास, विरू बाबरेचा दर्जा, 2 बाईक, 8 बायसिकल आणि अनेक ट्रॉफ्या घेण्याचा आता विक्रम आहे. अजून देखील सायकलच्या रेसमध्ये विरू बाबरे देखील आहे. ते धावा देखील काढल्यात, त्याने विकेट देखील काढल्यात. तर कशा पद्धतीने अजून एखादी सायकल त्याच्याकडे जाईल का हे विचार बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी करतो भावेश. नवीन पॅटर्न बघा तुम्हाला बघायला मिळतो. आकाश, ओ गुड बॅटिंग, सिन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. चेंडू गेला कव्हरच्या रिझनला, एक धाव, बघता बघता दुसरी धाव होईल का. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट, काय धावा चोरल्यात, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. हे कानमंत्र असायला पाहिजे. जर तुमच्याकडे मोठे फटके लागत नाही तर आपण एकेरी जोड धावा करायला पाहिजे. आणि आकाशच्या मी मोठ्या इनिंग 2 ते 3 वेळा बघितला. जेव्हा हा फलंदाज बाद गेलाय, चांगली फलंदाजी करण्याचं काम आकाशने केलंय. एक मोठी बिग बॅटल, मोठी स्पर्धा, मोठी मॅच आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळते. माहीम टेंबी आणि एक असेल माहीम मिठागर असे तुम्हाला सामना बघायला मिळतो. पुन्हा एकदा भावेश राईट आर्म राऊंड विकेट मारा करतात. थर्डमॅन, गली, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. बॅकफुटला गेलाय, पुन्हा कट केलाय, चेंडू जातो गलीच्या रिझनला, तिथे थोडीशी प्लंबिंग होते पण एकच धाव बघायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. ह्याला म्हणते क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा. अप्रतिम बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. 2 चेंडूमध्ये 3 धावा काढल्यात. काय गरज आहे प्रत्येक चेंडू चौकार षटकार मारायची. अशा एकेरी 2 धाव तुम्ही काढलात, एक मोठा चौकार गेला ओव्हर्समध्ये तुम्हाला 12 धावा बनवू शकतात. आणि 12 नंतर तुम्ही बघितलं 5 षटकार 60 धावा ह्या तुम्ही लावू शकतात. पुन्हा एकदा भावेश सुंदर गोलंदाजी हाताळतोय. मोठा गडी तंबूत भावेशने घेरलाय. स्विच चिट करायचा प्रयत्न होता. इथे पॅनल स्विच झाला, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला, एक धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे तो खेळाडू जातोय, क्षेत्ररक्षण करून थ्रो करत 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. गुड थ्रो आणि विकेट किपरने चांगला अभ्यास केला की चेंडू पूर्णतः येणार नाही, पुढे सरसावलं, गॅदर केला आणि बघता बघता 2 धावांची धावसंख्या होती 15. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 गडी तंबूत गेलेत आणि दोन्ही सलामीची जोडी एका साईडला अमोल बाद झाला आणि त्यानंतर बाद झाला तो म्हणजे प्रतीक शिंगाडे. 0वर बाद झाला. प्रतीक 1 धाव काढून बाद झालाय. पुन्हा भावेश मंथन समोर फलंदाजी करतो. बघूया कशा पुढे सरसावल्यात. उत्कृष्ट कव्हरच्या रिझनला चेंडू खेळा, एक्स्ट्रा कव्हरचा खेळ तिकडे क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, एकच धाव बघायला मिळते. गुड फील्ड. दोन्ही संघ तेवढा ताकदीचे आहेत. चांगले तंत्रमंत्र, 5 ऑलराऊंडर, 3 बॅटर, 2 गोलंदाज अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतात. तर पॉवर प्लेचं 2 षटकं संपली आणि 2 षटकानंतर माहीम मिठागरची धावसंख्या झाली 2 बाद 16. 8च्या साईड धावा काढतात. बघूया कशा पद्धतीने सामना रंगते. जाऊया पुन्हा. आज चांगलं साहिल कुरेशी अतिशय सुंदर गीतं वाजवतो, जो प्रत्येकाच्या आवडीची, ज्याने मानांकन केलंय, संपूर्ण महाराष्ट्रभर गाजल्यात अशी गीतं ऐकायला मिळतात. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. नित्याताई असाच नवरा तुम्हाला मिळाला, जीव लावणाराच नवरा मिळाला. तुम्ही सांगाल तिकडे येतो, तुम्ही सांगाल तिकडे नेतोय. आपण संसार म्हणून तुमचा थाटतोय. 2 गुणीबाळ चांगले शिक्षण घेतात, एक 12वी करतोय आणि एक माझी ताई BA करते. बघा कशा पद्धती. दादा खरोखरच तुमचा आज वाढदिवस आहे. 20 वर्ष बघता बघता सुखी संसार तुमचा होते. संध्याकाळचं आपण सेलिब्रेशन इकडे करणारच आहोत. आणि खऱ्या अर्थाने असा जेव्हा म्हणतात ना, नांद्या सौखे भरो, जेव्हा लग्न होताना अनेक बुजुर्ग आजी आजो आपला आशीर्वाद देतात ना, तो आशीर्वाद तुम्हाला खूप चांगला भेटलाय. ओ शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, बॅकफुटा जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 17. पवन नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. यानंतर बाकी तुम्हाला उमर साड पारडी आणि NCC नंडोरे हा कॉलिंग पेक्षा मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये आना है आपको. उमर साड इनिंग ब्रेक में टॉस के लिए आना है. NCC इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो पवन. चेंडू फ्लोक केलाय, चेंडूने उंची गाठलाय, चेंडूच्या पाठीमागे मिड विकेटचा खेळाडू जातोय. ओ खो खो झेल सोडलाय, कारण कॅच पकडण्याच्या अगोदर त्यांनी मांड्या टेकल्यात. ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा. आणि हा गडी तंबूत गेला असता ते इथे बाकी मिठागर संघ बॅकफुटला गेला, कारण जिथपर्यंत हा मैदानामध्ये आहे तिथपर्यंत मोठे फटके होऊ शकतात, खराब चेंडूवर षटकार होऊ शकतात. इथे बाकी मोठा चान्स होता. 2 धावसंख्या 2 वाढून होती ती 19 धावा. जीवदान मिळालं. किती धावावर जीवदान मिळालं, कारण हा ह्या जीवदानचा पुरेपूर फायदा उचलणार असं दिसतोय. क्लायमेट पूर्णतः आहे, हवा इकडून होते. इथे जास्तीत जास्त चेंडू पूर्णतः परफेक्ट टायमिंग झाला तरच जाईल, अन्यथा तुम्ही सापडणार आहात लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप मिड ऑन या क्षेत्रात तुम्ही सापडणार आहात. पुन्हा एकदा पवन. ओ
चेंडू खाली टाकला, सुंदर गोलंदाजी, फलंदाजाला हेरलं, स्विच हिट खेळला आणि चेंडूला खाली ठेवला. जबरदस्त बॉलिंग पवनकडनं बघायला मिळते. पवन किणी नुकत्याच झालेला आमदार चषक आदरणीय राजेंद्र गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भरली गेली. तिकडे पवन किंडी आणि प्रथमेश ठाकरे हे बिरवाडी संघातून खेळ आणि फायनल बक्षीस गेलं. सतत 4 दिवस आम्ही त्याचं समालोचन केलं. जबरदस्त क्रिकेटचा नजराना असंख्य लोकांनी प्रेम केलं या स्पर्धेवरती, आमच्या समालोचकावरती. आणि जेवढे पॅकर आले त्या पॅकरचं काय कौतुक केलं माझ्या पालघरवासियांनी. खरोखर ज्या क्रिकेट आर्यनचं क्रिकेट आपण म्हटलं की बघायला मिळेल, आणि तेवढेच चांगलं क्रिकेट पवनसूर नवलीकडनं बघायला मिळालं. बॅकफुटला गेलाय, प्रॉपर टायमिंग झालाय, चेंडू चालू डीप लॉंगच्या रिझनला. इथे खेळाडू सज्ज होते की पाहिजे, पुन्हा मिस्टेक झालाय, पण झेल थोडा फ्लंबिंग होता. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. डीप मिडॉनवरनं डीप लॉंगला धावत आले, क्षेत्ररक्षण गजब केलंय. इथे बघायला मिळते धावसंख्या 2 निवड धावसंख्या होते ती 21 धावा. काय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते माहीम टेंबे यांच्याकडनं. पुन्हा एकदा पवन लेफ्ट आर्म वरती विकेट मारा करत आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. ओहो हो, काय जबरदस्त बॉलिंग बघायला मिळेल. खोलवर टप्प्याची डायरेक्ट हिट होईल काय, या साईडला पण कवरिंग नाही आहे. आणि बघता बघता धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 22 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावासाठी झुंजावं लागते. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बिग बॅटल ज्याला म्हणतात ना, चेंडी फोर्सचं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. फिल्डिंगचा विचार केला, थर्डमॅन बघायला मिळते, शॉर्ट थर्डमॅन, गली बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, डीप एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते, डीप मिडॉन बघायला मिळते, डीप मिड विकेट बघायला मिळते, डीप स्क्वेअर लेग. ओखो शॉट ऑफ प्लेन, चेंडू जात टाकला आणि सरळ डीप गलीच्या रिझनला चेंडू पकडला. स्विच हिट टायमिंग नाही झाला आणि मोठा गडी तंबूत परततोय. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर फलका धावसंख्या लागला ती फक्त आणि फक्त 22 आणि गडी बाद झालेत ते 3. मोठ्या संकटामध्ये सापडलाय तो माहीम मिठागडचा संघ. इथून बाकी तुम्हाला 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 ते 22 काढावे लागतील. 50-55 धाव तुम्ही टाकल्यात तर बाकी मॅच मध्ये मजा येईल. पोपट आलं होतं त्या काळातलं गीत, आनंद शिंदेचं अजरामर गीत आपण ऐकलं. आज 33 वर्ष हेच काम करतात. कोणता गीत कोणता काय संपूर्ण महिन्यामध्ये भरलं गेलंय. जबरदस्त गीत. मी म्हटलं ना की साहिल मैं तो बोलता डीजे ले ले, नाम कमा ले, अच्छा धंधा तेरा चलेगा, क्योंकि आपका सिलेक्शन इतना बढ़िया है, माहौल बना देते आप. काय सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, झेल सुटलाय. तरी आता बाकी बॉलरचं नाव सांगा. मल्हार कंटिन्यू करतो. दुसरं षटक मल्हार टाकतोय. ज्याने पहिलं षटक हाताळतो मल्हारचं बघायला मिळतो. तो उर्वरित जर विचार केला तिथे 3 षटकं आणि धावसंख्या त्याला 22, 3 गडी बाद. बघूया या 2 षटकामध्ये केलं. काल देखील 40 धावा काढण्यासाठी शेवटच्या 2 चेंडूपर्यंत थरार आपण पाहिला होता. लो स्कोरिंग मॅच देखील तुम्हाला जिंकता येते. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागते तर पहिला 2 पॉवर प्लेमध्ये गडी बाद आणि धावा कमी द्यायचा. आणि न्यू बॅटर गेला तो साईश. ओ गुड बॉलिंग, काय जबरदस्त बॅट बघायला मिळते. चेंडू पडण्याचा थोडासा लेग ब्रेक पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जातो यष्टीच्या हातामध्ये. मल्हार ज्याने पहिलं षटक देखील चांगलं हाताळलं होतं पॉवर प्लेचं. त्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. 2 चौकार त्यावेळेस आपण पाहिले होते. गुड बॉलिंग, ऑफ साइड ऑफ स्टंप, सुपर पिच ऑफ बॉलिंग. काय जबरदस्त हेरलाय, फलंदाजाला बांधून ठेवलाय. आणि जो गोलंदाज पॉवर प्लेचं चांगली गोलंदाजी करू शकतो त्याला स्टॉक ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यास खूप चांगलं बघायला मिळते. दूरवरचं क्षेत्ररक्षण आपण ऑन साईडला पाहिले, लेग साईडला पाहिले, डीप मिडॉन बघायला मिळते, डीप मिड विकेट बघायला मिळते, डीप स्क्वेअर लेग, फाईन स्क्वेअर लेग बघायला मिळते. ऑफ साईडला तर बाउंड्री तुम्ही बघायला मिळते. डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर 4 खेळ सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळतात. थर्डमॅन आणि शॉर्ट गली. ऑफ साईडला बघायला गेलं शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट मिडॉन ही क्षेत्ररक्षण बघायला मिळतात. हलक्याने खेळलाय, चेंडूला दिशा दिला. थर्डमॅनचा खेळाडू जबरदस्त फिल्डिंग करताना धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 23 धावा. खूप चांगला गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते ती माहीम टेंबी या संघाकडनं. सर्व ही आहेत ही मिठागरातली संघ तुम्हाला बघायला मिळतात. प्रॉपर क्रिकेट आणि आदिवासी समाजामध्ये अतिशय सुंदर पद्धतीची नावं कोरणारी ही संघ तुम्हाला बघायला मिळतात.
आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या राणी शिगाव 103 काढला. सर्वोच्च धावसंख्या एका बॅटरचा विचार केला किशोर ज्याने 81 धावा ठोकल्या होत्या त्या दिवशी. पहिल्याच दिवशी जबरदस्त बॅटिंग तुम्हाला त्यांच्याकडनं बघायला मिळाली. कालच्या दिवसात चांगला अष्टपैलू खेळचा मी विचार केला. वीरू बाबरेचा बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग कालच्या दिवसात जर पाहिलं तर वीरू बाबरेच्याकडून पाहायला मिळालं. बॅटची एज घेतलाय. चेंडू जातो थर्ड मॅनच्या फाईनलच्या रिझल्टला. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय. चेंडू टर्न होतोय. पुन्हा चेंडू थर्ड मॅनला जातोय. पण थर्ड मॅनचा खेळ तेवढाच देखील चक्कर ना तेवढा चतुर चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 2 निवडते आणि इथे कुठे धावसंख्या होती ती 25 धावा. क्वार्टर संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये अनेक लोकांच्या शब्दातून जे देवळात जातात त्यांच्याकडून क्वार्टर नावाचा शब्द आम्हाला अर्थात येतोय. 25 धावा पाहायला मिळत आहेत. धावासाठी संघर्ष करावा लागतो माहीम मिठागर संघाला. चेंडू टटवलाय. प्रॉपर टायमिंग झाला. आमच्या स्वागतासाठी येतोय जबरदस्त षटकार. हा बघत आहात तुम्ही कावराम काका फुंसी षटकातला अभेद्याचा षटकार. गरज होती धावा करण्याची. आतापर्यंत शांत शांत चाललं होतं. पक्षाचा किलबिलाट थांबला होता. गुरव शांत झाली होती. हवा थांबली होती. पण जसा चेंडू रूममध्ये आला तर षटकार मारला आणि झाडाच्या पारंब्या देखील हलायला लागला. काय निसर्गाचा कोप असतो बघा ना. एखाद्याने खोदावं मातीचं घर आणि मग बाजूच्याने करावं भिंतीचं कर. ही भिंत माझी असं आपण करता तशा पैसे भांडण. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा. पुन्हा चालू चेंडू खेळला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी एक धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. फील्ड करेपर्यंत दुसरी धाव देखील बघायला मिळते. पण चांगली बॅटिंग या फलंदाजाकडनं बघायला मिळते. कारण कठीण समयाचा कोण कामा असेल तो जो धावून येतो त्याला रखवाला म्हणतात आणि जो वाचवतो त्याला कर्तव्यपार म्हणतात. आज तुम्हाला संघासाठीच खेळताना आणि आपला महत्त्वाची मॅच जी लाख मुलाच्या मॅचपेक्षा पहिली कावरम काका स्मृती चषकमध्ये तुम्ही खेळत आहात. कोणता संघ ही बाजी मध्ये प्रत्येकाचं लक्ष लागलं जाईल. आणि बघता बघता 4 षटकं संपली आणि 4 षटकानंतर फलकात धावसंख्येला 33. या षटकात 15-16 धावा जर आल्या तर 45, 47, 48 ही धावसंख्या मोठी बघायला मिळू शकते. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे जिथे ते साहिल कुरेशी आहे. हो थोडा आवाज वाढव. तिथे आवाज जात नाही म्हणे. आता आवाज येतो. ओके हॅलो. चला आपण विचार केला षटकं झाली ती 4 धावसंख्या 33. आता बघी गोलंदाज कोण आहे. रोशन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 33 धावा. डावखुरा गोलंदाज फलंदाज मैदानावर बघायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी करतात. आपण पाहतात प्रत्येक शिंगाडे लवकर बाद झाल्यानंतर इथे बाकी चांगला पाहिजे फलंदाजी करतात. पण अजून एक फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. त्याला जीवदान मिळाला. तो फलंदाज आहे तो आकाश. आकाश नावाचा फलंदाज हा तुम्हाला बघायला मिळालाय. पुन्हा एकदा बघूया रोशन नावाचा गोल. शेवटचं षटक आहे. कशा पद्धतीने बॅटिंग करतात. 33 धावा झाल्यात. किती पद्धतीने धावा करतात. माहीम मिठागर कशा पद्धतीने टार्गेट उभं करते पाहायचं आहे. चेंडू टटवला आहे. स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खणखणीत चौकार. वारा आहे ना वाऱ्यामुळे वारा खूप सुटला. अक्षयच्या बॅटने तुम्हाला बॅटिंग बघायला मिळते. अक्षयला दिलेलं जीवदान किती महागात पडते हे तुम्हाला अगोदर मी सांगितलं. खरोखर तो सोपा झेल होता. पकडायला पाहिजे होता. त्या झेलनंतर बाकी धावा निघतात. इथे धावसंख्या होते 37 धावा. 37 धावा या फलकावर लागल्या जातात. पुनश्च बाकी एकदा आपल्या षटकातला हा पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दोन्ही हात बाहेर करून खुणावतात की दिस इज अ व्हाईट बॉल. तर अतिरिक्त धावसंख्या होते ती 38 धावा. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. एखादा मोठा फटका आला तर तुम्ही 50 धावा देखील पूर्ण करू शकता. आणि 50 झाल्या की चांगले टार्गेट तुमच्याकडे चेसेबल होऊ शकते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये माहीम मिठागर आणि एका साईडला माहीम टेंबी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा करतात. फुलटच चेंडू प्रॉपर टायमिंग झाला आणि चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी खेळाडू सज्ज आहे. खेळ घेईल का आणि अप्रतिम झेल पकडला गेला आणि तिकडे खेळाडू होता तो रोहित नावाच्या खेळाडूकडनं. आणि इथे बाकी आकाशची होते. इनिंग खतम. चला लो फुलटाचा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग झाला नाही. चेंडू गेला हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी झेल पकडलं गेलं रोहितने आणि अशा पद्धतीने मोठा झटका बसतो आकाशच्या रूपामध्ये. आता बाकी नवीन फलंदाज म्हणून तुम्हाला बघायला मिळत आहेत.
प्रसाद नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. उर्वरित 4 चेंडूमध्ये किती धावा करतात, किती मोठं लक्ष माहीम मिठागर उभं करते टेंबी संघासमोर हे येणारा काळ बघायला मिळेल. पण इनिंग ब्रेकमध्ये मी आवाज देतोय, 5वं षटक सुरू झालंय. आपण यायचंय. उमर साड पारडी आणि NCC नंडोरे हा तुम्हाला ग्रुपसाठी मॅच असेल. जो 5वा संघ बघायला मिळेल, जो प्री क्वार्टर आता असेल, क्वार्टर फायनल पोहोचेल, जो ह्या टुर्नामेंटला आजच्या दिवसातला पहिला आणि टोटल 5वा संघ बघायला मिळेल. उमरसार पारडी आणि NCC नंडोरे दोन्ही संघ आइए. उमरसार पारडी आप आइए, आपका टॉस करना है NCC नंडोरे के साथ, जिसमें जो मैच जीतेगा वो क्वालिफाई रहेगा आज के दिन का पहला टीम. तर उमरसार पारडी आणि NCC नंडोरे बघतात. न्यू बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे प्रसाद नावचा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो रोशन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. इथे बाकी चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळेल. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे सुंदर क्षेत्ररक्षण करून थ्रो करेपर्यंत एकच धाव फक्त फलकावर बघायला मिळते. एका धावाने जर विचार केला तर धावसंख्या होती ती 39 धावा. अजून देखील 3 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत आणि या 3 चेंडू इनिंगमध्ये कशा पद्धतीने आपण बघतात ते पाहूया. आणि आता डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अगोदर उत्कृष्ट षटकार त्याच्या बॅटीतून डीप लॉंग ऑनच्या रिझनला आलं होतं आणि समदर्शक आहे आणि तो फलंदाज आहे तो म्हणजे साईश. आमच्या प्रणालीमध्ये देखील साईश संजय पिंपळे ह्या खेळाडूला पाहिलं, जो अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. सुंदर पद्धतीचं आपलं काम करतोय. सुंदर नोकरी देखील त्याने प्राप्त केली अमेरिकेमध्ये. चेंडूला फ्लोक केला आहे. सरळ चेंडू जातो डी स्क्वेअर लेगच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते. दुसरी धाव पूर्ण होईल का? यस, दुसरी धाव देखील पूर्ण बघायला मिळते. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो या 2 धावांचा विचार केला. धाव संख्या होती ती 41. 41 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळतात. आता कुठेतरी तुम्ही फायटिंग स्कोर उभा केला, पण या 2 चेंडूपैकी एका चेंडूचा मोठा फटका आला तर तुम्हाला 47-48 धावा बघायला पाहिजे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याचं देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे. टेंबी संघ सुपर फिल्डिंग आणि सुपर बॅटिंग बॉलिंग तुमच्याकडनं बघायला मिळाली. इथे बाकी चेंडू ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. एक धाव तिकडे बघायलाच मिळते. फिल्डिंग आणि थ्रो करेपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि यो 2 धावांशी विचार केला. धावसंख्या होती ती 43. शेवटचा चेंडू बाकी आणि डावखुरा फलंदाज साईशा समोर आहे. 43. 43 धावा झाल्यात. बघूया कशा पद्धतीने मॅचची इनिंग फिनिश करतात. किती मोठं टार्गेट टेंबी संघासमोर आपण उभं करत बघूया. आपण बघत आहात प्रथम काळूराम काका स्मृती चषक. भावेश आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडूला ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. एक धाव तिकडे बघायला मिळते. बघता बघता चेंडू जातो. एकच धाव. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांशी विचार केला. गुड फील्ड वर्क आपला पायाने फुटवर्कचा उपयोग केला. चेंडू थांबवलं आणि फक्त 2च धावा निघायला मिळतात. एकंदरीत जर विचार केला तर 5 षटकाच्या समापनानंतर माहीम मिठागर संघाची धावसंख्या झाली 45. विजयासाठी 46 धावा करायच्या आहेत आणि कशा पद्धतीने त्या सज्ज करतात. पण या दोन्ही संघ नाणेफेकीसाठी एका साइडला मी सांगितलं उमरसड़ा पारडी आप आइए और NCC नंडोरे आप भी आइए. आप दोनों के बीच में ग्रुप के लिए मैच खेला जाएगा. एका साइडला उमरसड़ा पारडी आणि NCC नंडोरे. चला दोन्ही संघ या आलेत का? दोन्ही कर्णधार नंडोरे संघ कर्णधार आलेत. पारडीचे आलेत. नंडोरे संघ कर्णधार या. चला यापुढे सामना आपला असणार आहे. इनिंग ब्रेकसाठी आपण टॉस म्हणजे करतो टॉस आणि हा मॅचचा टॉस असेल. यातील जो संघ जिंकेल तो आम्हाला 5वा संघ या स्पर्धेसाठी पाहायला मिळेल. नंडोरे आलेत कॅप्टन. पारडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. नंडोरे संघ कॅप्टन. नंडोरे संघ मैदानामध्ये आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. नंडोरे संघ आहे का? ओके यस. ओ शांत मुद्रामध्ये गेल्यात. एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन. दादा या आज आपल्याकडनं करणार. या या आज तुमचं काय आता थोडा वेळ थांबा मग आपला जलवा बघायला मिळेल. किशोर भाऊ काय करतो आपल्यासाठी आणि ताईने काय केलं आहे मॅचसाठी बघायला मिळते. आमचे काटकर साहेब आपल्याबरोबर जोडतात. 2 कर्णधार इकडे बघतात. एका साईडला नंडोरेचा संघ बघायला मिळतो. एका साईडला पारडी संघ तुम्हाला बघायला मिळतो. गुजरातहून आलेला संघ. साहेब आपल्याला मराठी समजते का? पारडी संघ मराठी समझते कि हिंदी में बात करूं? हिंदी में ओके. गुजराती तो सारू आवड़े ना? ओके ओके गुजराती सारू आवड़े. खबर छे मने. ये आर्गोनाइज आइए ना आप ऊपर तो आइए. ऑर्गेनाइजर केम छे? ऑर्गेनाइजर में તમે કામ બોલે. હારું છે એટલે કેવું હારું છે? બહુ સારું છે અને બહુ સરસ છે. થેન્ક યુ સો મચ. કેવું લાગ્યું મેચ રમવા માટે? એની ખબર છે કાવરામ કાકા કોણ હતા ખબર છે કાંઈ? બહુ બડો ફ્રીડમ ફાઇટર જેનો આપણે સમાજને માટે જે કામ કર્યું છે. પ્રત્યેક દાડામાં 7 દાડામાં એક કેસ લેતા આવડે. એટલા વર્ષ સારો ગયા. આજ બી આપણામાં નથી છે પણ એની એનર્જી આપણા માટે કર્યા કરે और एना पर ये भी एक बराबर कार्य करता है. और एने जो बहने है बेन है पेरी पेन इन्हें पूरे काम कीधेलू है. ये जो मैच ऑर्गेनाइजर है किशोर और ये बेव जनाने पूरे काम करे. एक पृथ्वी तलानो ये बेव अभिभक्ति है और इन्हें तो पड़े यही कर्णधार है. तो बिल्कुल अपन चॉइस करा पेलो चॉइस कर. हाँ
हा नंतर असं दाखवा पहिला कोणत्या हातात आहे. हा असं नाही द्या ना इकडे कॉईन द्या. बोला आता तुम्ही उडवा छापकाट्या. चला नंदोळी संघ कॉल करतोय. કાટાવ્યો છે શું લેવાના ટોસ આપણે જીતેલ છે બેટિંગ કરવાના છે અમે. હવે તો બેટિંગ કરવાના શું કરવા માટે બેટિંગ કરવાની છે અમે બેટિંગ કરીને 60-65 રન મારવાનું ટ્રાય કરવાનું. ओके एवा बॅटर છે તમારા પાસે ओके खबर थँक्यू सो मच आपली जर तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं नाही आम्हाला काही दिलं असतं चाललं असतं. नक्की जर तुम्ही चांगले ऑर्गनायझर आहेत तुमच्याकडे चांगले बघायला मिळतात सातत्यपूर्ण बघायला मिळतात आणि मला एक आवड आहे की मी 30-33 वर्ष समालोचन करतो खूप बऱ्याच लोकांच्या करताना इथे कंपल्सरी मी करतो हिंदी इंग्लिशमध्ये वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट फ्रॉम इंडिया तुम्ही बघायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने गुजरातचा संघ तुम्हाला बघायला हे आयोजनाबद्दल तुम्ही ओव्हरऑल काय म्हणाल. खूप सुंदर आयोजन आहे. असं खूप कमी खेळायला भेटते आम्हाला अशा स्पर्धा. कारण काही स्पर्धा असतात तिकडे ग्राउंड चांगलं नसते आयोजन चांगलं नसते. इकडे खूप चांगलं आहे. या मैदानाबद्दल काय म्हणाल. खूप चांगलं मैदान आहे कारण पूर्ण ग्राउंड आम्हाला खेळायला भेटते. या मैदानामधून एक रणजी खेळाडू गेलाय अकीब कुरेशी नावाचा आपण ओळखत असाल ते समोर जे घर दिसते ना त्याचं घर आहे. याच मैदानामध्ये खेळला इथून शिकला आणि पहिल्याच दिवसामध्ये त्याला आम्ही इथे पाठवलं SSLला जिथे स्पेस बॉल तिथे 4 टीम टाकले बसवले आम्हाला येऊन सांगतो अंकल म्हणजे बिठा द्या आम्ही सगळं त्याला सिलेक्ट केलं आणि नंतर सुसाट बघायला मिळाला याने पोलाडला देखील गोलंदाजी केला असंख्य स्पर्धा गाजवला आहे. म्हणजे हे मैदान एवढं मोठं आहे की या मैदानात खेळतो तो माणूस आयुष्यात मोठा होतो. थँक्यू सो मच. आपण बघितलं NCCचे नर्वे संघाचे कर्णधार आणि एका साईडला आम्हाला गुजरात नाही आता गुजरातसाठी आपण गरबे देखील वाजवणार आहोत कारण आपल्याकडे आलेले पाहुणे संघ आहेत ते मला प्रॉपर माझी भाषा येत नाही पण आमची वंजारी भाषा थोडी लाईक गुजराती असल्यामुळे ते थोडेसे मी कव्हरिंग केलं. चला जाऊया इकडे बघूया तिथे सुंदर रोमांचक मॅच तुम्हाला बघा एकदा माहीम मिठा कारण एकाच साईडला टेंबे ओ पहिला चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर जातोय. अरे तो आकाश रावचा गोलंदाज बघायला मिळतोय. विजयासाठी धावा करायच्या त्या 46 धावा. पुन्हा आकाश मार्गवस्थाच्या सलामीची जोडी आपण बघत आहात हार्दिक आणि मल्हार. चेंडू टटोलाय कव्हरच्या दिशेला पॉईंट होईल ओहो इथं मोठा झटका बघायला मिळालाय. जबरदस्त मी तुम्हाला म्हटलं काटेकी टक्कर बघायला मिळाली. सातत्यपूर्ण एकमेकाशी खेळताना एकमेकाचा अभ्यास केलाय कशा पद्धतीला कुठे रोखावं. जबरदस्त बॉलिंग आपण ह्या खेळाडू जर बघितलं तर डहाणूचा भूमीत रबाडा जर पाहिला तसा उंच पुरा खेळाडू तुम्हाला बघायला चेंडू रिलीज करतो आणि अशा वातावरणामध्ये अशा खेळाडूंना टेनिस असो देखील चांगली गोलंदाजी करायला मिळेल. सुपर पिस्सा बॉलिंग मोठा झटका बसलाय आणि बाद झालाय तो हार्दिक 0वर बाद झालाय. ओहो हर्षद तिचा एक बॅटर हर्षदकडे खूप क्षमता आहे. एक क्लास दर्जेदार फलंदाज तुम्ही हर्षदला बघाल. जर तुम्ही टेंबी संघाकडनं विचार केला तर एक दर्जेदार बॅट्समन बघायला मिळतो. ज्या पद्धतीने इंडियन लेजेंड क्रिकेट किंवा विचार केला आपण सुनील मनोज गावस्कर पाहिला गुंडप्पा विचार पाहिलाय पण मधल्या फळीतला आपण युवराज सिंगला जिथे बघितलाय मधल्या फळीतला आपण अझरुद्दीनला पाहिलाय मधल्या फळीतला आपण केफला पाहिलाय तशा पद्धतीचा क्लास त्याच्याकडे आहे. पण मॅच मोठी होणार आहे दोन्ही संघ मातब्बर आहेत. जबरदस्त मॅच. यातील विजेता हा देखील क्वालिफाईड होईल तो म्हणजे क्वार्टर फायनलसाठी संघर्ष चिंचणीबरोबर खेळेल आणि त्याच्यातून मग तो एक विजेता बघायला मिळेल. म्हणजे बिग बॅटल मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 46 बाळा झोपू नको लक्षात ठेवू ना. काय करतो रात्री बरोबर भाऊ म्हणजे मोबाईल जास्त करतो. आउटस्विंग काय जबरदस्त कट बघायला मिळालाय. मोठमोठ्या बोटामध्ये लिंबू सारखा चेंडू बसताना कसा पिळायचा हे दाखवताना काय गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त नजराना क्रिकेटचा पाहायला मिळतोय आणि म्हणूनच तर म्हटलं ना की आदिवासींचा क्रिकेटचा दर्जा आदिवासी क्रिकेटचा क्लास आदिवासी खेळण्याची पद्धत हे आज बाकी प्रत्येकानं प्रेमामध्ये पाडलाय आणि सातत्यपूर्ण मोठमोठ्या स्पर्धा जेव्हा होतात तेव्हा मोठं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. गुजरातचा आलेला संघ हा देखील क्रिकेटच्या प्रेमात पडला मैदानाच्या प्रेमात पडलाय. पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या पाठीमागे कव्हरचा खेळाडू झेल पकडेल का. हो इथे झेल सोडलाय. जणू काही जांबूच्या झाडाखाली बसावं आणि टोपलं मांडावं असं काम केलं कारण हे सीझन त्याचं बघायला मिळालंय.
हा कॅच जर पकडला असता तर मोठा ट्विस्ट निर्माण झाला असता. इथे बाकी धावसंख्या 2 वाढून धावसंख्या होते ती 3 धावा. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका साईडला माहीम मिठा घर आणि एका साईडला विचार केला तर टेंबी संघ 46 धावा जरी 5 षटकात विजयासाठी करायच्या तरी स्वस्तात होणार नाही, कारण दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे मातब्बर पाहायला मिळत आहेत. चेंडू फसला आहे, पुन्हा हवेमध्ये आहे, कॉटन बॉलचा चान्स आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या पाठीमागे गेलाय आणि हो खो दिलेला जीवदानाचा फायदा घेता आला नाहीये. तीच चुकी पुन्हा केली. शिक्षकांनी वर्गाच्या बाहेर काढलं आणि बघता बघता आता तुम्हाला कॅटलॉग पण नावच गायब केलं, अशा पद्धतीने बाद केलं गेलाय. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. मी सुरुवातीलाच म्हटलं ना की 46 धावा ह्या देखील खूप मोठ्या धावा इकडे मोजल्या जातील. काय जबरदस्त गोलंदाजी केलाय. पहिल्या षटकात जसे त्यांना दिले होते तसे उत्तर दिले, जसा तसे 3 विकेट गेलेत. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळणार आहे आकाश याच्याकडनं. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. तुम्हाला म्हटलं होतं नाही जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा द्यायच्या, जास्त गडी बाद करायचे आणि मग पुढच्या 3 षटकामध्ये आस्किंग रेट वाढायचं, मग मॅच मग तुम्ही टाईट करू शकता. तशा पद्धतीची गोलंदाजी. आणि हे मला कोणी सांगितलं जेव्हा PTPL चालू होती, साहिल इंजोर्ड झाला आणि इंजोर्ड झाल्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर विचारलं की सर, मग त्यांनी सरांनी सांगितलं असं नसतं की आम्हाला मॅचच्या आहेत त्या बघा टाईट केल्या होतात. सायरस पाटीलची गोष्ट सांगतो, मग तो इंजॉर्ड झाला आणि बसता मग त्यांनी सांगितलं की तसं नसते काका, आपण चांगलं फिल्डिंग आपण सुधारायचं, गोलंदाजी ट्रॅक चांगली करायची आणि दबाव टाकून विकेट काढायची आणि मग तुम्ही कमी धावा दिल्या किंवा मग आस्किंग रेटमध्ये मग मधल्या फैल विकेट काढा की मग तुम्ही मॅच जिंकू शकता. तेच काम या गोलंदाजाने केलं आहे. चला, रोहित नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त ट्विस्ट मॅचमध्ये निर्माण झाला आहे. असं वाटलं होतं की 46 धावा टेंबी संघ 1 साइडेड काढायला जिंकून जाईल, पण त्या 46 धावा देखील आता मोठी धावसंख्यासारखी उभारला आहे. काय मैदानाच्या आत तुम्हाला ज्या पद्धतीने सूर्यप्रकाश नाही आहे, दमट हवामानाने तुम्हाला खेळवलं जाते. चेंडू थोडासा फ्लाइटेड आणि आउटस्विंग देखील बघायला मिळतो. पुन्हा एकदा आकाश इथे बाकी स्वीट शेड खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ निघून जातो. जबरदस्त गोली, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकाच षटकात 3 गडी बाद केलेत एक कॅच सोडत असताना आणि फक्त धावा दिल्या 3 बाद 3 अशा बिकट परिस्थितीमध्ये आहे तो म्हणजे टेंबी संघ. यानंतर बाकी आपको उमरसड़ा टीम ने टॉस जीता और टॉस जीतने का उमरसड़ा टीम ने पहली बैटिंग की है. एनसी टेंडुलकर को फील्ड के लिए बुलाया गया है. जैसे ही मैच खत्म रहेगी उसके बाद उमरसड़ा आप बैटिंग के लिए तैयार रहना है और एनसी टेंडुलकर है आप फील्ड के लिए जल्द से जल्द तैयार रहिए. आज के दिन का ये ग्रुप का मैच है, उसमें से जो टीम जीतेगी वो 5वीं टीम हमें इस टीम के लिए क्वार्टर फाइनल की चुनी जाएगी. चला, आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते तो अप्पी. प्रतीक शिंगाडे नावाचं तुम्हाला बघायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने खूप मोठं नाव केलं पालघर तालुक्यामध्ये, आदिवासी समाजामध्ये. काय जबरदस्त त्याच्याकडे देखील खूप मोठ्या ट्रॉफ्या बघायला मिळाल्यात. त्या भागात जर तुम्ही गेला तर ह्या खेळाडूचं खूप मोठं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळालंय. पहिलं षटक आकाशने जबरदस्त टाकलाय. फक्त तिथला 25 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायची, वेळ दडवू नका. वेळ जेवढा मिळेल मग आम्ही ग्राउंड मेंटेनसाठी वापरतो. येणाऱ्या पुढच्या दिवशी चांगलं विकेट तुम्हाला मिळायला पाहिजे. चेंडू कव्हरच्या रिझन टटवला आहे. सुंदर चेंडू जातोय, डन 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 करता चेंडू जातो सीमा पलीकडे. कव्हरच्या रिझनला 4 धावा. खणखणीत चौकार डावखोऱ्यापर्यंत बॅट येथून. धन्यवाद डीजे.
पुन्हा चेंडू ऑफ ड्रॉय केला याला चेंडू जातो पॉईंटच्या दिशेला इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण होते थोडीशी फ्लमिंग होते एक धाव ओहो चेंडू हातामध्ये बसतो की नाही बसतो मनामध्ये दडपण असावं आणि जिद्दीसाठी संघर्षाचे लढावं दोन गुड शॉट बघायला मिळाले कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले एकच शॉट बघायला मिळाला गली आणि पॉईंटच्या रिझल्टला धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती 9 धावा पहिल्या षटकात चांगलं होतं 3 षटक 3 धावा देताना अक्षय जबरदस्त बॉलिंग प्रत्येक थोडासा महागडा 2 चेंडू झाला 6 धावा दिल्यात ओ जाळ्यामध्ये फसवलं ऑफ स्टंप यॉर्करचा चेंडू दिला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि कव्हरच्या हातामध्ये सोपा झेल दिला पुन्हा मोठ्या संकटामध्ये सापडलाय तो टेंबी संघ बाद झालाय जो चांगला पहिलं बॅटिंग करत असताना मल्हार नावाचा खेळाडू धन्यवाद डीजे चला आता नवीन बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो पवनने शेवटचं षटक हाताळून चांगलं पहिलं षटक आपण त्याच्याकडे बघितलं आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर 46 धाव विजयासाठी काढण्यासाठी उतरताना खूप मोठ्या संकटात सापडलाय पॉवर प्लेचं दुसऱ्याच्या खाताची असताना आतापर्यंत 4 गडी तंबूत गेलेत आणि बघता बघता फलका धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 9 धावा 21 चेंडू आणि 37 धावाची आवश्यकता आमचे डिजिटल स्कोर साधन ओम साईच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते जबरदस्त क्लिअरिटी तुम्हाला ह्या माध्यमातून पाहायला मिळालाय पुन्हा प्रतीक शिंगाडे गोलंदाजी करतोय चेंडू हवे तिथे बाकी पॉईंटचा खेळ जातो झेल घ्यायचं पाहत आहे ओहो गुड कॅच जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळते आणि आता पुन्हा येरे माझ्या मागल्या हजेरी लावतात आणि विकेट जातात आणि बाद झाला तो पवन नावाचा खेळाडू तो बघता बघता 5 गडी तंबूत गेले दुसरं षटक मार्ग असतात याच्यावरून तुम्ही विचार करू शकता कशा पद्धतीची धारदार गोलंदाजी ही तुम्हाला माहीम मिठागरकडनं बघायला मिळते सर्कल मध्ये थांबा बॅटर थांबा तिकडे बॅट्समन सर्कल मध्ये थांबायचं आहे जबरदस्त थँक्यू सो मच डीजे तसंच तुम्ही लावलं की आया जुने घराला सोना ग की जुने घराला चुना का तशाच पैकी बॅटिंग करतात ना नवीन आला आपण विकेटवर थांबा एकही धावा दुवे घ्या प्रत्येक चेंडू षटकार मारायचा नसतो कारण 46 धावाच फक्त तुम्हाला करायचे आहेत पण ज्या पद्धतीने अक्षयने पहिलं षटक हाताळलं तशाच पद्धतीच्या 2 चेंडू 6 धावा दिल्यानंतर मला वाटलं की महागडा होतो काय इथे बाकी प्रत्येक हॅट्रिक बॉलवर आहे का हा बघूया प्रत्येक शिंगाडे हॅट्रिकवर आहे बघूया हॅट्रिक पूर्ण होते का आणि नवीन बॅटर गेलाय तो रोशन ओ इथे बाकी चेंडू सरळ फुलटच होता लो फुलटच चेंडू घातक होता पण बॅट्समॅनला होत नाही जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल एका माहीम मिठागर आणि एका साईड टेंबी संघाला विजयासाठी 5 षटकामध्ये 46 धावा करायच्या आहेत पण खूप दणी असतानाची झालाय काय जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते लेग ब्रेक ऑफ ब्रेकचं मेशीन इथे बाकी षटक संपले 2 आणि 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या झाली 9 आणि 9 मध्ये गडी बाद झाले ते 5 अशी बिकट परिस्थिती आहे टेंबी संघाची आहा काय काय पारंपरिक लोकगीते वाजवतात ड्रायव्हर भेटलाय जुना काय जबरदस्त की एस टी वाल्यांची तीच हालत आहे बिचारांची तोच पहिला बॉल आकाश ओ हलक्यामध्ये खेळला सेन्सिबल क्रिकेट चेंडू जातो गलीच्या रिजनला थर्डमॅनचा खेळाडू फील्ड करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते एका धावाने धाव दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांची धावसंख्या होते 11
खराब बॅटिंग लाईनअप, खराब बॅटिंग. एकही खेळाडू मैदानावर उभा राहिला नाही. चांगली भागीदारी, जर 2 भागीदारी 10-10च्या झाल्या असताना तर हा सामना इझी होता 46 धावा काढण्यासाठी. पण कोणत्याच खेळाडूने तेवढे प्रयत्न केलेला नाही आहे. पुन्हा एकदा आकाश. ओहो, काय भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते. उंच पुरा बांध्याचा सुसाट वेगाने सुटताना आणि आपल्या गोळीतून बंदुकीच्या हाताप्रमाणे गोळी टाकत असताना काय जबरदस्त बॉलिंग बघायला. पहिल्या षटकात 3 चेंडू 3 गडी बाद केले. त्यानंतर प्रत्येकाने बाकी काम केलं आणि अशा पद्धतीने जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर सामना आपल्याकडे झुकवताना हा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडू हवेमध्ये डीप मिड ऑफच्या रिझनला खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातो. झेल होईल का हो. बघता बघता 6 गडी तंबूत परतलेत. 46 धावा काढताना कोलमंटाना मनावरचा ताबा सुटताना भन्नाट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना इथे बाकी माहीम बिटागडचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. काय क्लास, काय दर्जेदार गोलंदाजी आकाश याच्याकडनं बघायला. मधल्या फळीमध्ये अडचणीच्या काळामध्ये आकाशने धावा देखील काढल्या. आता मोक्याच्या क्षणी गडी बाद करायचे होते तर पहिल्या षटकात 3 केले आणि आता देखील दुसऱ्या षटकात गडी बाद केलाय आणि बघता बघता 6 गडी बाद झालेत आतापर्यंत आणि फरका धावसंख्या ती फक्त 11. धन्यवाद धन्यवाद डीजे. 6 गडी बाद झालेत आणि 11 धावा फलकावर लागल्यात. टेंबी संघाची खूप घसरगुंडी लागल्या. एकाही फलंदाजाला विकेटवर थांबता येत नाही. जबरदस्त बॉलिंग ट्रॅक तुम्हाला बघायला मिळते माहीम मिठागडाचं. हो, इथे स्विच हिट केलाय. चेंडू जातोय. प्रॉपर टायमिंग झाला. थर्ड मॅचच्या रिझनला 4 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. इथून देखील तुम्ही कमबॅक करू शकतात. एखाद्या षटकात जर 15-20 धावा आल्या तर कदाचित तुम्ही सामना विजयाचं करू शकतात. कारण 11च्या 11 हल्ली बॅटर असतात. असं नाही आहे पूर्वीच्या काळ तो वेगळा होता, टेलेंडर होते. आता तसं नाही. आता 11च्या 11 चांगले बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. धावसंख्या 4 ने वाढून होते ती 15. इथे बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान. नाही, थोडीशी फ्लेमिंग होते फायनलच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते आणि एका धाव्याने विचार केला धावसंख्या होती ती 16 धावा. अजून देखील 13 चेंडू 30 धावा. मॅच काही लांब नाही आहे. जर चांगली बॅटिंग केली, चांगली बॅटिंग जर तुम्ही केली तर 13 चेंडू 30 धावा काढू शकतात. गडी जरी बाद झाले तुमच्याकडे अजून 4 खेळाडू बाकी आहेत. 13 चेंडू 30 धावाची आवश्यकता. इथे बाकी चेंडू निघून जातो. ओ, गुड फिल्डिंग. इथे तर चेंडू सुटला असा निश्चित बाउंड्री बघायला मिळाली असती. खूप चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 17. म्हणजे 12 चेंडू आणि 29 धावा. मॅच अजून देखील हातामध्ये आहे. एखाद्या षटकात आल्या 15-16 धावा तर मॅच विजय होऊ शकता. कालच्या दिवसात आम्ही शेवटचा सामना जो पाहिला आणि किशोरने सांगितलं की हा संघ आतापर्यंत कधीच क्वालिफाईंग झालेला नाही आहे. 3 चेंडू 11 धावा असताना मला वाटलं होईल आणि ते सांगितलं आतापर्यंत हा संघ कधीच क्वालिफाय. तो संघ होता खुताड. 3 चेंडू 11 धावा आणि ते सामना पराभव झाले. खुताड संघाने खराब गोलंदाजी केली. जो झेल सोडला ना तिथे सामना गमावला. आता बाकी बघूया कशा पद्धतीने. 12 चेंडू आणि 29 धावा. त्याला घाई करा प्लीज. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय तो मंथन. काय जबरदस्त क्रिकेटचा क्लास, जबरदस्त क्रिकेटचा दर्जा आपलं नाव कोरलं ह्या बाकी पालघर जिल्ह्यामध्ये. आदिवासी समाजाने सातत्यपूर्ण अनेक सामने होतात. काही ठिकाणी मग त्यांचं मंडळ आहे, त्या मंडळाच्या टीम खेळतात. बाकी ठिकाणी ओव्हरऑल खेळ संघ बघायला मिळतात. हो, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आणि इथे बाकी धाव बाद. गरज नव्हती तुम्हाला धावण्याची कारण तुमच्याकडे विकेट नाही आहे आणि बघता बघता 7वा गडी बाद. तिकडे थांबा प्लीज. सरकमध्ये थांबून राहा ना तुम्ही. काही दिवस फांद्यात घाई करू नका. आऊट झाले म्हणून नाराज होऊ नका. आऊट झाले म्हणून तुम्ही काय रागवू नका. कारण तुमच्या अगोदर गेल्या दादांनी देखील तेच काम केलंय. धन्यवाद.
शेवटच्या दिवशी ड्रेस कोड म्हणजे तुम्ही एकाच रंगाचा टी शर्ट सर्व खेळाडूकडे असला पाहिजे, अन्यथा पेन धावाची पेनल्टी राहील याची नोंद घ्या. युट्यूबच्या माध्यमातून सर्व संघ मॅच बघतात, तुम्ही त्याला कळेलच की शेवटच्या दिवशी ड्रेस कोड आहे. चेंडू टटवला, यावेळेला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, 2-2 खेळ चेंडूच्या पाठीमागे. ओ या इथे बाकी झेल सोडलाय. मनामध्ये थोडी त्याची भीती होती की एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येईल का, पण त्याने कॉल केला की कॅच तू घे, खेळ सुटला गेला. आणि याच दरम्यान धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती एकच काढलाय का, 19 धावा झाल्यात, 2 काढल्यात, 19 धावा झाल्यात. जबरदस्त मॅच, काय गोलंदाजी बघायला मिळाली. कौतुक करेल आकाशचं, कौतुक करेल प्रत्येकचा. जबरदस्त बॉलिंग. स्क्वेअर लेगला टटवला, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. मी म्हटलं ना मॅच अजून संपलेली नाहीये, कुठेही मॅच फिरू शकते, कारण 10-15 धावा या मैदानावर एक मोठा फटका, बाकी धावून घ्या की मॅच होतात. कालच्या सत्रात बघितलं 6 चेंडू 18 धावा काढल्या होत्या, त्यामध्ये दांडीपाडा संघाने. धावसंख्या झाली 23, अजून 23 धावाची आवश्यकता. किती चेंडू बाकी आहेत 23 धावा काढण्यासाठी? 9 चेंडू 23 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला माहीम मिठागर आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला टेंबी. ओ चांगली गोलंदाजी, गोलंदाजाने हेरलं की फलंदाज कसा फिरतोय तशाच पद्धतीचा चेंडू त्याच्या बॅटीच्या अजून बाहेर टाकला. क्लेवर क्रिकेट आहे, मोठे संघ आहेत, सातत्यपूर्ण खेळतात, मोठं क्रिकेट खेळतात. सर्वात जास्त कोणत्या समाजाच्या मॅच जर होत असतील तर या आदिवासी समाजाच्या मॅच सर्वात जास्त या भागामध्ये होताना आपण पाहत आहात. गुड शॉट, 6 धावा बघायला मिळतात. मी म्हटलं ना मॅच अजून संपलेली नाहीये, जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. मॅच मध्ये ट्विस्ट अजून निर्माण आहे, कारण मी तुम्हाला म्हटलं 11च्या 11 खेळाडू बॅटिंग करण्यासाठी सक्षम असे असतात या क्रिकेटच्या पटलावरती. आता धावसंख्या होते 29, म्हणजे आता 7 चेंडू आणि 17 धावा. किशोर कालच्या दिवसात मॅच निघाली होती, 7 चेंडू 17 अशी सिच्युएशन असताना दांडीपाणी मॅच काढली होती. ओ चांगला पॅनल स्विफ्ट खेळले, मिड विकेटच्या रिझनला 1 धाव बघायला मिळेल. दुसरी पूर्ण होईल का, पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होते का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इकडे दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि एकूण जो विचार केला तर 4 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 31. आता 6 चेंडू 15 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केलाय मेहराज आला आणि बाकी आपलं समजा हातामध्ये घेतले. 7 गडी जरी तंबूत गेले आणि मी म्हटलं ना की 13 चेंडू 30 धावा हे चेसेबल आहेत, कारण या मैदानावर एक मोठा फटका खेळायचा, बाकीच्या धावा धावून घ्यायचं की धावा निघू शकतात. इथून जर तुम्ही विचार केला तर 6 चेंडू आणि तुम्हाला धावा हव्यात त्या 15. मिराज. चला यानंतर बाकी गुजरातचा संघ आपण तयार राहायचं. उमरसाला आपण टॉस जिंकले बॅटिंग लेवलचे आणि एनसीसी संघ तुम्ही बॅटिंगसाठी फील्डिंगसाठी तयार राहायचं आहे. क्वालिफाइंग मैच बघायला मिलेल. गुजरात के जितने भी टीम के शुक्रगुजार करता हूँ कि यही अपना सम्मान रखना चाहिए अपने प्रति, अपने समाज के प्रति, जिसने पूरी जिंदगी अपने दाव पे लगाई. बहुत सारी केसेस, हर दिन एक केस रहती थी इस तरह से. अपने कालूराम काका भूमि सेना के जो बहुत बड़े करता करविते आपण ज्याला म्हटलं जाते ते बघायला मिळते. भूमि सेना नावाची एक मोठी संघटना स्थापन झाली आणि खऱ्या अर्थाने गरिबांना न्याय मिळू लागला. ओ हो बिग ब्लो बघायला मिळाला. मोठा फटका, 6 धावा इकडे पाहायला मिळाल्या असत्या. 1 धाव नाही बॅटिंग लागला. आता 5 चेंडू आणि 14. रोहित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. इनफॉर्म बॅटर मेहराज नावाचा बॅट इकडे बघायला मिळतो. जी मॅच संपूर्ण एका साईडला मिठागराकडे गेली होती, पण या फलंदाजाने आपल्याकडे झुकवण्याचं काम केलंय. ओ खो चेंडू खेळलाय, चेंडू गेलाय मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव बघायला मिळाली. गडी बाद झालाय. धावसंख्या 1 ने वाढून होते ती. हा किती झाले 33, म्हणजे अजून 4 चेंडू 13 धावा. मॅच इथे बघायला मिळेल. आठ गडी बाद झालेत.
आहा, ज्या गाण्याने संपूर्ण हळदीमध्ये गाजवण्याचा पराक्रम केला, यो 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 विमान गोय उडतो आकाशात ग, आई माझी एकविरा बसली त्या विमानात ग, हे गाण्याचे बोल आहेत. काय सुंदर गाणं तुम्ही ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 गडी बाद झालेत. आता विचार केला की नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो निमेश. 4 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळेल. एक वेळ 3 षटकापर्यंत संपूर्ण मॅच माहीम मिठागराकडे गेली होती, पण इथे बाकी मिराज नावाच्या बॅटरने फार पराक्रम केलाय. 4 चेंडू 13 धावा. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो रोहित. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. मला वाटते गरज नव्हती की तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे क्षमता आहे, तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह देखील खेळत. आता 3 चेंडू आणि 13 धावा. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 46 धावा काढ सोपं आव्हान असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी केलाय माहीम मिठागराने. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे अक्षयने, दुसरं षटक हाताळलं प्रतीकने. तिथेच त्यांचे 5 गडी बाद झाले होते. चेंडू टटवला. इथे बघू षटकार की झेल होतो पाहायला मिळते. 6 धावा. खडखडीत षटकार. आता 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावा काढायच्याच आहे. काय क्रिकेट बघायला मिळालाय. आकाशामध्ये सूर्य नाही आहे, झाडावरती पक्षी नाही आहेत, फक्त माणसाचं काम आणि निसर्गाची छाया बघताना आमचे काका वरून देखील बघत असतील की माय माझी पोरं खेळतात. संघर्ष कसं करायचं, ठिणगी कशी पाडायची. ज्या पद्धतीने काकाने संघर्षाचे शून्य घडवलाय तशी हरलेली मॅच देखील जिंकण्याचं काम करण्याचे संघर्ष बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली माझ्या काळूराम काकाला तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. मेहराज जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कौतुक आहे. 2 चेंडू 7 धावा. गोलंदाज बघायला मिळतो रोहित. ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू एखादा असता तर 6 मध्ये केला. आता बाकी शेवटचा चेंडू 7 धावा. क्रिकेट आहे शेवटी. बघूया कशा पहिले गोलंदाजी हाताळतोय. कंपल्सरी चेस आहे. नाही इथे बाकी मिड विकेटला झेल आणि अशा पद्धतीने विजय. पण जोरदार टाळा मेहराजसाठी असायला पाहिजे. मिठागर त्याच्याशी हात मिळवा, कारण मॅच हरलेली 1 साइड होती, पण मेहराजच्या बॅटिंगमुळे मॅच साठी खूप ट्विस्ट निर्माण झाला. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने आमच्या या मॅचच्या आयोजनाचं नाव काय ठेवलंय, काळूराम काका स्मृती चषक. जे संघर्ष करताना लढताना जे गेलेत तशा पहिले लढताना तुम्ही पराभूत झाले, मग आठवण तुम्ही बघायला मिळते. आणि जेवतं कौडूक करावं माहीम मिठागराचं आणि एकाच या टेम्बी संघाचं तेवढं कमीच जबरदस्त. चला यानंतर उमरसडा आपला 12th मॅन भेजिए. उमरसडा टीम आपका 12th मॅन भेजिए और एनसीसी नंदोरे आपला 12वा खेळाडू पाठवा, जेणेकरून यातील जो विजेता होईल तो बाकी संघ क्वालिफाईड होईल. टिंबी संघ तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. तुमच्या काहीच्या अडचणी असतील तर आपण किशोर झोटीला याच्याशी भेटा, कारण एंट्री फी कंपल्सरी